नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। तर जिथील नागरिक विविध समस्यांनी ग्रासले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद तुपडाळे यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे। अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। काय आहे माहूर तालुक्यातील प्रमुख समस्या पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। माहूर शहरातील नागरिकांच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत। पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यांचा प्रश्न हा त्यांच्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अनेक लाभार्थ्यांनी जुनी घरे पाडून खासगी कर्ज घेऊन नवीन घरकुलांचे बांधकाम केले, मात्र अनुदानाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्या आर्थिक अडचणीत आले आहेत। पहिल्या डीपीआर मधील 82 लाभार्थ्यांना केवळ 2,30,000 रुपये मिळाले असून उर्वरित 20,000 रुपये अजूनही थकीत आहेत। तर एकूण 4 डीपीआर मधील 1103 पैकी 1,027 लाभार्थ्यांचे 50,000 रुपयांचे हप्ते प्रलंबित आहेत। तुपडाळे यांनी हे थकीत हप्ते तातडीने देण्याची मागणी केली आहे। दुसरी प्रमुख समस्या आहे जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाहीये। माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही। अशा लाभार्थ्यांना म्हाडामार्फत जागा उपलब्ध करून देऊन त्यांना योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना मिळणारी मोफत रेती। शासनाने 5 ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश दिले असले तरी माहूर तालुक्यातील केवळ 40 लाभार्थ्यांना तीही निकृष्ट दर्जाची आणि केवळ 3 ब्रास रेती मिळाली आहे। उर्वरित 540 लाभार्थी अजूनही या लाभापासून वंचित आहेत। त्यांना तातडीने 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे माहूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय दिरंगाई। 2 जून 2025 पासून तत्कालीन तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांच्या बदलीमुळे तहसीलदारांची आयडी बंद आहे। यामुळे रहिवासी, उत्पन्न, वय, EWS यासारख्या महत्त्वाची प्रमाणपत्रे नागरिकांना मिळत नाहीत। शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। हजारो नागरिकांची कामे या प्रमाणपत्रांअभावी रखडली आहेत। तुपडाळे यांनी ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी आनंद गंगाधरराव पाटील तुपडाळे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड। आज माहूर शहरातील लाभार्थी ज्यांना घरकुलचे हप्ते थकीत आहेत आणि माहूर शहरातील जवळपास 600 लाभार्थ्यांचे घराचे काम चालू आहे आणि मागं जे शासनाने 9 तारखे जे दिली होती लाभार्थ्यांना रेती देण्याची, त्या 9 तारखेमध्ये फक्त 40 लाभार्थ्यांना 5 ब्रासच्या ऐवजी 3 ब्रास रेती मिळालेली आहे आणि आता जे लाभार्थी आहेत ते 540 लाभार्थ्यांना 5 ब्रास प्रत्येकी 5 ब्रास लाभार्थ्यांना रेती मिळावी यासाठी आज माहूर तहसील कार्यालय व माहूर नगरपंचायत इथे रेतीची मागणी केलेली आहे। म्हणजे 1.5 ब्रासची 5,000 रुपये घेतले ना, तर प्रत्येक 40 लाभार्थ्यांना जे 1.5 ब्रास सुरुवातीला जे रेती दिली त्या वाळूचे प्रत्येक लाभार्थ्याकडून 5,000 रुपये सुद्धा माहूर तहसीलमधील तहसील कार्यालयातील तलाठी यांनी घेतलेले आहे। तर 3 ब्रासचे असे 10,000 रुपये 40 लाभार्थ्यांनी सुद्धा तलाठी आणि ज्या बी त्याची जे हाताखालची जे रेती टाकणारे त्या वाहनधारकांनी 3 ब्रास रेतीचे 10,000 रुपये सुद्धा लाभार्थ्याकडून घेतलेले आहेत। या गंभीर समस्यांवर तातडीने तोडगा न काढल्यास आनंद तुपडाळे यांनी हजारो समाजग्रस्त नागरिकांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन माहूर तालुक्यातील या समस्याकडे कधी आणि किती पट लक्ष देतात।